ऐतिहासिक किल्ले प्रतापगड भव्य 366 मशालींनी उजाळला. सर्वांच्या डोळ्यांना आनंद देणारे दृश्य. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्याच्या इतिहासातील असंख्य घटनांचा साक्षीदार असलेला प्रतापगड किल्ला पावसाळ्यात नवरात्री उत्सव निमित्त रविवारी पहाटे 5 वाजता 366 मशालींनी उजळला. सर्वांच्या डोळ्यांना आनंद देणारे दृश्य होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याचा साक्षीदार असलेला प्रतापगड किल्ला 366 मशालींच्या प्रकाशाने प्रकाशित करण्यात आला. या किल्ल्यावर असलेल्या भवानी माता मंदिराच्या 350व्या वर्धापन दिनानिमित्त नवरात्रीत मशाली पेटवण्याची परंपरा सुरू करण्यात आली होती आणि ही परंपरा 2010 पासून सुरू आहे. सह्याद्री पर्वतरांगेत स्थित प्रतापगड किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. 1661 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीत सापडलेल्या शालिग्राम दगडापासून कोरलेली भवानी मातेची मूर्ती प्रतापगड किल्ल्यावर स्थापित केली. 2010 मध्ये या घटनेच्या 350व्या वर्धापन दिनानिमित्त किल्ल्यावर 350 मशाली पेटवण्यात आल्या तेव्हापासून दरवर्षी एक मशाल जोडण्यात आली आहे. यावर्षी किल्ला 366 मशालींनी प्रकाशित करण्यात आला. ढोल ताशांच्या आवाजाने संपूर्ण तटबंदीवर मशाली पेटल्या होत्या. हे दृश्य सर्वांच्या डोळ्यांना आनंद देणारे होते. मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हसवड शहरातील पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची शनिवारी रात्री केली पाहणी. मान तालुक्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे म्हसवड शहरात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाबरोबरच शहरातील अंतर्गत रस्त्यावर पाणी साचून नागरी वस्तीत पाणी शिरले होते. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी रात्री 8:30 वाजल्यापासून नागरी वस्तीला भेट देऊन व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. अतिवृष्टीमुळे शिंगणापूर चौक, एसटी स्टँड परिसरात अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले असून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने मदत मिळावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. शहर व परिसरात यापुढे अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये यासाठी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत नगर परिषदेने तातडीने सविस्तर आराखडा तयार करावा. पूर परिस्थितीनंतर रोगराई पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. संपूर्ण परिसरात साफसफाई राहील याबाबत दक्षता घ्यावी. सद्यस्थितीत नागरिकांची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. नुकसानग्रस्तांनी धीर धरावा. शासन पूर्णपणे पाठीशी असून लवकरात लवकर मदत देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. या आपत्तीच्या काळात प्रशासनाने चांगले काम केलेले असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी तात्काळ स्थलांतरित करणे तसेच त्यांना त्या ठिकाणी पाणी वेळेत देणे महत्त्वाचे होते. मुसळधार पावसाच्या काळात नागरिकांनी प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे. साचलेल्या अथवा वाहत्या पाण्यात उतरू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका. कुठलीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन मंत्री गोरे यांनी केले आहे. जागतिक पर्यटन स्थळाचा वारसा असलेल्या कास पठारावर प्रदूषणमुक्त ई-व्हेकल सफारीचा शुभारंभ. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून रविवारी सकाळी 11 वाजता जागतिक पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक असलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कास पुष्प पठार येथे ई-व्हेकल सफारीचा अर्थात प्रदूषणमुक्त सफारीचा शुभारंभ करण्यात आला. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि त्यांच्या पत्नी श्रीमती अर्चना प्रताप सिंह यांच्या हस्ते या सफारीचे उद्घाटन झाले. सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. त्यांनी कास पठाराला भेट देऊन या उपक्रमाची प्रशंसा केली. पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांनी या प्रदूषणमुक्त ई-व्हेकल सफारीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन केले. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला. सातारा व मेढा वन परिक्षेत्राचे अधिकारी संदीप जोपळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, वनपाल श्रीमती उज्ज्वला थोरात, राजाराम काशीद, वनरक्षक समाधान वाघमोडे, दत्तात्रय हेर्लेकर, आकाश कोळी, तुषार लगड, राहुल धुमाळ तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समिती कास एकयू, आटाळी, कुसुंबी, पाटेघर, कासानीचे अध्यक्ष, सचिव व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. पूर परिस्थितीला कारणीभूत ठरलेली म्हसवड शहरातील अतिक्रमणे प्रशासनाने युद्धपातळीवर हटवली. नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास. मान तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या म्हसवड शहरात जोरदार पावसामुळे उद्भवलेल्या
पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ॲक्शन मोडवर आलेल्या महसूल आणि नगरपालिका प्रशासनाने रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून एसटी बस स्थानक ते शिंगणापूर चौक परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम युद्धपातळीवर राबवली. प्रशासनाच्या या भूमिकेचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले असून सुटकेचा निश्वास सोडला आहे. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर मसवड शहरात पूर परिस्थितीमुळे व्यापारी आणि व्यावसायिकांच्या दुकानामध्ये पाणी शिरले होते. महामार्गालगत असलेल्या गटारावर अतिक्रमण करून काही जणांनी बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू केले होते. त्यामुळे गटारातील पाण्याचा निचरा होत नव्हता. ही बाब लक्षात घेऊन महसूल प्रशासनाच्या अप्पर तहसीलदार मीना बाबर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी प्रचंड पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. वडूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मुख्याधिकारी डॉक्टर माने यांनी सांगितले की पूर परिस्थितीला कारणीभूत ठरलेली अतिक्रमणे हटवण्यात आलेली असून ज्यांनी अतिक्रमणे केलेली आहेत त्यांनी स्वतः हटवावीत, अन्यथा प्रशासन स्वतः कारवाई करणार आहे. त्यात होणाऱ्या नुकसानीस व्यावसायिक जबाबदार राहतील असा इशारा त्यांनी दिला. पाऊस आला, त्या पावसामुळे आले असतील, ओढे असतील, त्यामधून प्रवाह पुढे जाताना काही अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे आज आपण सकाळपासून सर्वांना सूचना दिलेल्या आहे. सर्व तालुका प्रशासन सोबत आहे आणि त्यानुसार आपण एक गटर ब्लॉक केले. गटरावर काही कपडे असेल किंवा इतर दुकानाचं साहित्य ठेवलं असेल त्या लोकांना आपण सूचना केलेल्या आहे की आपण ते साहित्य त्वरित हटवावे व जो काही हवा पाण्यात असेल किंवा ते नैसर्गिक गटर असेल त्या प्रवाहामध्ये कुठेही अडथळा निर्माण करू नये अशा सूचना केल्यानंतर नागरिकांनीही ते आपले अतिक्रमण किंवा काय ते पाण्याला अडथळा निर्माण होणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या काढायला सुरुवात केलेली आहे. ज्या ठिकाणी गटर किंवा ब्लॉक केले होते तेही आपण ते सिंचन सहाय्याने काढत आहोत आणि सर्व परिसरातील दुकानदार त्या विक्रेते एक विनंती आणि आव्हान आहे की आपण तात्काळ आपले जे काय गटर नाले फुटपाथवरती जे काही अतिक्रमण किंवा काय आपण जे अडथळा निर्माण केला असेल तो त्वरित काढून टाकावा, अन्यथा प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येईल. त्यामध्ये काही नुकसान झालेस त्याची सर्वस्व जबाबदारी आपली राहिली. अंभोडे गोरेगाव पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतमजुराचा मृतदेह शोधण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण, युद्धपातळीवर शोध सुरू. अंभोडे तालुका खटाव येथील शेतमजूर सुरेश रघुनाथ गायकवाड वय 48 हे अंभोडे गोरेगाव येरळा नदीच्या पुलावरून येत असताना वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. वाहून गेलेल्या सुरेश गायकवाड यांचा मृतदेह शोधण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले असून युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू आहे. पोलीस दल देखील ड्रोनच्या सहाय्याने शोध घेत आहे, अशी माहिती वडूजचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी रविवारी सायंकाळी 7:30 वाजता दिली. अंबोडे येथील शेतमजूर असलेले सुरेश रघुनाथ गायकवाड सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अंबोडे गोरेगाव या येरळा नदीच्या पुलावरून येत असताना वाहून गेले होते. गायकवाड यांना वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले ही माहिती समजताच तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पोलीस दल, प्रशासन व गावकऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली होती. मात्र रात्री अंधार पडल्याने ही मोहीम थांबवण्यात आली होती. जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी तातडीने रेस्क्यू टीमशी संपर्क साधून त्यांना खटाव तालुक्यात पाचारण केले. सदर टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर त्यांनी पूर्ण तयारीनिशी नदीपात्रात उतरून मृतदेहाचा शोध सुरू केला. पोलीस दलाने स्वतंत्ररित्या ड्रोनद्वारे शोध मोहीम हाती घेतली आहे. मात्र उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. रात्री अंधारामुळे ह्या मोहिमेमध्ये अडचण आली. Thank you.